घरामध्ये उपवास एकाचा असतो, पण साबुदाणा हा सर्वांनाच खायचा असतो. तर आज एकदम सोप्या पद्धतीने साबुदाणा बनवत आहे. त्यासाठी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. बटाटा साळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बटाट्याच्या पातळ पातळ अशा फोडी करून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बारीक फोडी करून घ्यायच्या आहे आणि कढईमध्ये तेल घालून त्या फोडी घालायच्या आहे. 1 मिनिटभर परतवायच्या आहे आणि थोडा वेळ त्या वाफवून घ्यायच्या आहे. लगेच मऊ होतात, लगेच शिजतात. त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मिरची चांगली तळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. ज्या दिवशी सकाळी साबुदाणा करायचा असेल त्याच्या आदल्या रात्री जर साबुदाणा भिजत घातला तर साबुदाणा एकदम मऊ भिजतो. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 चमचे घालायचा आहे. परतवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. थोडा वेळ झाकण ठेवून साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे. त्यानंतर झाकण काढून साबुदाणा कंटिन्यू परतवत राहायचा आहे. साबुदाण्याचा रंग ब्राऊन होईपर्यंत आपल्याला साबुदाणा परतवून घ्यायचा आहे. उपवास नसेल तरीही आपण नाश्त्यासाठी साबुदाणा हा बनवू शकतो. त्यामध्ये जर उपवास नसेल तर जिरे, कढीपत्ताही घालू शकतो. एकदम छान आणि चवदार असा साबुदाणा तयार होतो. यामध्ये हिरवी मिरची जर चालत नसेल तर लाल मिरचीचे तुकडे किंवा लाल मिरची पावडरही घालू शकतो. लिंबू पिळून खा, नाहीतर मग दह्यासोबत खा, छानच लागतो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.